नमस्कार सर्वांना, विजय जी अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, बेडसा गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेडसा बघा, हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बेडसा बघा गुंफा मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पहा जळगाव या ठिकाणी बघा। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण? आनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आनेर हे धरण पहा धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा, गिरिजा खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, गिरिजा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, एरंडी या पिकाची या ठिकाणी प्रमुख जात आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, उजनी धरण पहा भीमा या नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद मुंबई बघा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई प्रांतामध्ये बघा वीरा शिंदे यांनी बघा देवदासी या प्रथेविरुद्ध परिषद त्यांनी भरवली होती। प्रश्न क्रमांक 7 पहा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, चाणक्य यांचे बघा दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, कौटिल्य बघा हे चाणक्य यांचे या ठिकाणी दुसरे नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अँडीज पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, अँडीज या पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अँडीज पर्वतामध्ये पहा ॲमेझॉन या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी पहा मराठी सत्तेचा उदय हा लिहिलेला ग्रंथ आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये बघा पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, पाण्याचा प्रवाह क्युसेक्स या एककामध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना बघा या ठिकाणी अणू या ठिकाणी असे म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक 12 पहा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना फोटॉन या ठिकाणी असे बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 13 बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे बघा यांचे या ठिकाणी गुरु होते. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या 20 मार्चच्या दिवशी पहा जागतिक चिमणी दिवस असतो. प्रश्न क्रमांक 15 पहा, रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची? रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? रंगराजन समिती बघा राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची या ठिकाणी ती समिती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावण छाया हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला बाहुल्यांचा खेळ आहे? रावण छाया हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला बाहुल्यांचा खेळ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्यामधला रावण छाया हा बाहुल्यांचा खेळ आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी? मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1916 मध्ये पहा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा मिश्मी या पर्वतरांगा कोणत्या राज्यामध्ये? बघा भारतामध्ये बघा मिश्मी या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील मिश्मी बघा या पर्वतरांगा अरुणाचल प्रदेश या राज्यामधल्या मिश्मी या पर्वतरांगा आहेत. बघा प्रश्न क्रमांक 19 पहा, खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे? खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, बेंगलोर या शहराला बघा भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामध्ये बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? बघा भारतामध्ये पहा पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा बघा सन 1986 बघा सन 1986 या वर्षी पहा भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक ही संकल्पना घेतली? बघा भारतीय संविधानाने बघा खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक या ठिकाणी योजना ही घेतलेली आहे? बघा पंचवार्षिक योजना ही संकल्पना बघा भारताने बघा रशिया या देशाकडून घेतली. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 22 पहा, कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता? बघा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील हत्ती हा कर्नाटक या राज्याचा या ठिकाणी पहा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक बघा 23 पहा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा होतो? कार्निवल हा सण बघा कार्निवल हा सण बघा गोवा या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो सण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधान बघा भारतीय संविधानाने पहा नागरिकांना खालीलपैकी किती? बघा भारतीय संविधान बघा नागरिकांना खालीलपैकी कोणते नागरिकत्व या ठिकाणी दिलेलं आहे? बघा एकेरी दुहेरी तिहेरी बघा भारतीय संविधान बघा नागरिकांना कोणत्या प्रकारचं नागरिकत्व या ठिकाणी दिलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकेरी नागरिकत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा? व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा तो व्हाईट वॉश? बघा व्हाईट वॉश हा क्रिकेट या खेळासंबंधी या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचे या ठिकाणी? बघा लोकनायक हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? लोकनायक हे टोपण नाव. बघा लोकनायक बघा हे टोपण नाव बघा
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जयप्रकाश नारायण यांचं या ठिकाणी बघा लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या? बघा भारतामधल्या बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका बघा सन 1951 वर्षी बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याला ज्वेल सिटी असे या ठिकाणी ज्वेल सिटी असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात ज्वेल सिटी? बघा मणिपूर या बघा राज्याला बघा ज्वेल सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा पलामू बघा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पलामू बघा पलामू बघा हे अभयारण्य बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये ती या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा जर्मनीची बघा बर्लिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची? बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची अमृत क्रांती? बघा अमृत क्रांती नद्या जोड प्रकल्प ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो? बघा मायोपिया बघा हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? मायोपिया बघा मायोपिया बघा डोळे बघा या अवयवासंबंधीचा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा सोने बघा या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा सोने बघा एयू बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक सुरू केलेलं पाक्षिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं बघा मीठ भाकरी बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा मीठ भाकरी या स्त्रीलिंग बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या भारताचं मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदाबाद या शहराला बघा भारताचं मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? बघा सन 1911 या वर्षी पहा भारताची राजधानी कोलकात्यावरून बघा दिल्लीला हलवण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, पाणी पडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाणी पडणे बघा पाणी पडणे म्हणजे केलेले प्रयत्न बघा वाया जाणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. बघा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा 2.50 सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 पहा, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते? ग्रामसेवकावर बघा प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी बघा यांचे या ठिकाणी नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घड्याळामधील बघा लगतच्या 2 अंकामधला अंशात्मक अंतर खालीलपैकी किती असते? घड्याळामधील बघा लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर खालीलपैकी किती या ठिकाणी अंशात्मक अंतर असते? बघा घड्याळामध्ये बघा लगतच्या 2 अंकामध्ये बघा अंशात्मक अंतर बघा 30 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक B1 या जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं? बघा B1 बघा या जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? B1 बघा B1 बघा थायमिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी पंतप्रधान यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा राष्ट्रपती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवेमध्ये उघडे ठेवल्यास
कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? बघा, हवेमध्ये बघा ओढे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आहे पिवळा फॉस्फरस, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या बघा दहशतवादी विरोधी पथकाची बघा बघा महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे बघा नाव खालीलपैकी काय आहे? बघा महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव बघा फोर्स 1, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, केरळ या राज्याचं पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता? बघा केरळ या राज्याचं पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं असेच बघा आपल्याकडे एक PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये बघा एकूण 5000 प्रश्न आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपवर हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा सर्व IMP PDF पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.